जेव्हा तुम्ही इथे नव्हतात ना, तेव्हा केदारने आम्हाला सगळ्यांना इतका आधार दिलाय याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. युवराजला वाटत होतं की कदाचित तुम्ही मर्डर केला असेल, पण केदार स्टूड बाय यू ऑल अलोंग. दॅट मॅन, त्याला 100% या गोष्टीची खात्री होती की तुम्ही काहीच केलं नाहीये, तुम्ही निर्दोष आहात. आणि तो एक मुलगा म्हणून खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला. तो सगळ्यांना सांगत होता की तुम्ही काहीच केलं नाही आणि सगळं त्यांनी इतकं मॅच्युअरली हँडल केलं. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमची इच्छा होती ना केदारने तुम्हाला बाबा म्हणावं, ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. खरंच तू म्हणतेस तसंच हो. तुला माहितीये का, हे सगळं जयरामचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा मी आता इथून पुढचं आयुष्य तुरुंगात घालवेन ही भीती नव्हती मला. केदारच्या मनात माझ्याबद्दल आता काहीतरी नवीन गैरसमज निर्माण होतील आणि तो माझ्यापासून आणखी लांब जाईल ही भीती वाटत होती मला. पण नाही, आज त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला. खूप छान वाटतंय मला. आणि बरं वाटायलाच हवं, कारण केदार सारखा मुलगा मिळायला नशीब लागतं त्या काका. तो मुलगा अत्यंत जबाबदार आहे. नाही, पण फक्त केदारच नाही काय, ही आपली तारिणी ती सुद्धा खूप समंजस पोरगी आहे. नाही आता काय, घरातल्या मोठ्या सुनीचा मान मिळालाच आहे तिला. तू बघ कौशिकी, तारिणी ना सगळ्या घराला असं खूप छान सांभाळेल. आय होप तुम्ही जे म्हणताय ते खरं होईल. पण दया काका, जेवढं मी तारिणीला ओळखते ना, ती खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह मुलगी आहे काका. नाही म्हणजे ती गोष्ट चांगली आहे, पण एक कुटुंब सांभाळण्यासाठी कधी कधी कठोर व्हावं लागतं. खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी स्ट्रिक्टही व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं ते कंपनी सांभाळणं इतकंच कठीण आहे. एक सांगू तुला कौशिकी, त्या पोरीचं हळवं असणं हीच तिची खरी ताकद आहे. माणसांना असं एकत्र बांधून ठेवण्यासाठी संवेदनशील असणं खूप महत्वाचं असतं. आणि तिच्याकडे ते संवेदनशील मन आहे. घेईल ती सुद्धा निर्णय घेईल. आणि आपण सुद्धा हळूहळू सगळं पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायला हवं ना. नाही तर ते लोक शिकणार कधी, नाही का? आपल्याला जमेल तेवढं शिकवायचं त्यांना आणि मग सगळं त्यांच्या पद्धतीने करण्याची मुभा देखील द्यायची त्यांना. अगदी बरोबर बोललात. अगं नवीन पिढी आहे, नवीन विचार घेऊन आलेली. त्यांच्याकडून 4 चांगल्या गोष्टी आपल्यालाही शिकता येतीलच की. आणि माझी खात्री आहे तारिणी सुद्धा या घराची मोठी सून म्हणून सगळ्या घराला खूप छान सांभाळेल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण फक्त पद्मिनी काकू आणि युवराजच्या समोर ती घाबरून जायला नको एवढंच वाटतं मला. नाही, तिचं काही करणार नाही ग ते. आणि आपण आहोत ना ग, आपण असं खंबीरपणे तिच्या मागे उभं राहायचं. हां, जमेल तिला.